मूळ ओबीसीला, बलुत्याला, आलुत्याला, भटक्या विमुक्त जाती जमातीला, एसबीसीला तुम्ही तिकीट द्या, प्राधान्य द्या. सामाजिक अन्याय त्यांच्या बाबतीत झालाय, त्यांचं प्रतिनिधित्व तयार होणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या प्रतिनिध्याविना जर इथं लोकशाही तुम्ही पुढे घेऊन जाणार असाल तर ओबीसीना सुद्धा याचा विचार करावा लागेल. आम्ही तुमचे खासदारकी आली, आमदारकी आली, कुठली इलेक्शन आली तर आम्ही पळतो, तुमच्या सभांना वाचना देतो. पण ज्या वेळेस न्याय द्यायचा आणि ओबीसीला तिकीट द्यायचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला डावालता. लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या पंचायत राजकडे पाहिलं जातं त्या पंचायत राजमध्ये जर ओबीसीला इथले पक्ष डावलणार असतील, इथले पक्ष तिकीट देणार नसतील तर त्या पक्षांचा करेक्ट कार्यक्रम तुम्ही करा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. आता नुकतंच आरक्षण सोडत सुद्धा जाहीर झालेली आहे, त्यामुळे अगदी कधीही आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मूळ ओबीसी आणि आता झालेले ओबीसी असा एक वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय मागच्या 2-4 वर्षापासून कशा पद्धतीनं राजकारण पण केलं जात आहे आणि हा विषय मराठा आरक्षणाचा जो आहे तो चर्चेत सुद्धा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते असलेले हाके सर आणि ससाणे सर यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी मूळ ओबीसीचा मुद्दा पुन्हा एकदा आता उकरून काढलेला आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. हाके सर, आधी तुमच्याकडे येते. मूळ ओबीसी हा मुद्दा पुन्हा एकदा तुम्ही चर्चेत आणताय, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं? बघा, मूळ ओबीसी हा सामाजिक दृष्ट्या हा नॅचरल, त्याला सामाजिक न्याय देण्यासाठी हे ओबीसीचं आरक्षण आहे. आणि आता जर मग ह्या मूळ ओबीसीचं जर तिकीट डावलत असतील काही पक्ष आणि जर अर्लियर करेक्शन म्हणजे अलीकडे जे काही कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये येत आहेत, मग ते खाडाखोड करून येत आहेत, ते बेकायदा येत आहेत, तो कोर्टामध्ये त्यांचा जो 2 सप्टेंबरचा GR चॅलेंज केलेला आहे, आरक्षण चॅलेंज केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने त्याच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे. असं सगळं एका बाजूला असताना त्यांच्या स्पर्धेमध्ये हा मूळ ओबीसी कुठेही टिकणार नाही आणि त्यांच्यावरती सामाजिक अन्याय होणार आहे. आणि त्यांच्या आरक्षणाचा जो काही हेतू आहे, लोकल बॉडीज मध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आलं पाहिजे. आणि पंचायत राजच्या ज्या काही निवडणुका होतात या पंचायत राज मधला प्रतिनिधी उद्या कायद्याच्या सभागृहात म्हणजे विधानसभेत जाणार आहे किंवा लोकसभेत जाणार आहे. लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या पंचायत राजकडे पाहिलं जातं त्या पंचायत राजमध्ये जर ओबीसीला इथले पक्ष डावलणार असतील, इथले पक्ष तिकीट देणार नसतील तर त्या पक्षांचा करेक्ट कार्यक्रम तुम्ही करा. न्यायालयाची लढाई आपण न्यायालयात लढतोयच, पण आता निवडणूक आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि तुमचा निसेन्स व्हॅल्यू, तुमचं उपद्रव मूल्य जर इथल्या शासनाला नाही कळालं तर तुमचं आरक्षण संपल्यात जमाय. असं आम्ही ओबीसीलाही आव्हान करतोय आणि वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांनाही आव्हान करतोय की तुम्ही मूळ ओबीसीला, बलुत्याला, आलुत्याला, भटक्या विमुक्त जाती जमातीला, एसबीसीला तुम्ही तिकीट द्या, प्राधान्य द्या. सामाजिक अन्याय त्यांच्या बाबतीत झालाय, त्यांचं प्रतिनिधित्व तयार होणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या प्रतिनिध्याविना जर इथं लोकशाही तुम्ही पुढे घेऊन जाणार असाल तर ओबीसीना सुद्धा याचा विचार करावा लागेल. आरक्षणाचा विषयच मुळात आता कायदेशीर कचाट्यात सापडलेला आहे. अजून त्यावर फायनल अशी म्हणजे सुप्रीम कोर्टात हे सगळं पेंडिंग आहे. असं असताना आता तुम्ही म्हणतायत की मूळ ओबीसींना या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे, पण यासाठी जे तिकीट वाटप होणार आहे, ज्यांच्या माध्यमातून हे होणार आहे, त्यांना तुम्ही काही संपर्क साधणार आहात का किंवा फक्त ही जनजागृती करून तुमचं काम थांबणार आहे का? नाही, नक्कीच आम्ही या संदर्भामध्ये, आम्ही तर एक ओबीसी ऍक्टिव्हिस्ट, ओबीसी नेते म्हणून आम्ही या सर्व आता शरद पवारांनी भूमिका घेतली, पण ते आता ती अंमलात किती येते ते पण बघावं लागेल. पण पवार साहेबांनंतर अजित पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, काँग्रेसचे ते हर्षवर्धन सपकाळ आहेत, भाजपचे अध्यक्ष ते चव्हाण आहेत, एकनाथ शिंदे आहेत. तुमची याच्यावर भूमिका काय, असा या आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच आम्ही त्यांना प्रश्न विचारतो. आम्ही पण यांना पत्र देऊ आणि सर्वात महत्वाचा लोकच आपण जे म्हणतो अधिकार यांना विचारायचा कुणाला असेल तर या पक्षामध्ये जे ओबीसी कार्यकर्ते आहेत, फक्त ओबीसी सेल काढायचं आणि त्याचं अध्यक्षपद करू नका. या पक्षातल्या ओबीसी कार्यकर्त्यांनी तेवढ्याच आक्रमकपणे यांच्याकडे गेलं पाहिजे. आम्ही तुमचे खासदारकी आली, आमदारकी आली, कुठली इलेक्शन आली तर आम्ही पळतो, तुमच्या सभांना वाचना देतो. पण ज्या वेळेस न्याय द्यायचा आणि ओबीसीला तिकीट द्यायचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला डावालता. तर आता तुम्ही काय करणार आहे हे आम्ही अख्ख्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ओबीसी या प्रत्येक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान करतोय. जर तुमच्यात मीपणा, अहमपणा, स्वाभिमान काय असेल ना तर पहिल्यांदा तुमचे ते जिल्हाध्यक्ष, पक्षाध्यक्ष त्यांच्याकडे जावा सगळ्यांनी.
की कोणी असो आमच्यातल्या कुणालाही द्या, पण हा जो आता नवकुणबी झालेला आहे, नवीन ओबीसी झालेला आहे शाल पांघरून, त्याला देऊ नका, आमच्यातल्या कुणालाही द्या. आम्ही सर्व मिळून एकाचं नाव फायनल करू. त्यामुळं आम्ही तर या संदर्भामध्ये या पक्षाच्या सगळ्या अध्यक्षांना आम्ही पत्र देऊच, पण या पक्षातल्या ओबीसींनी त्यांना जाऊन जाहीररित्या खंबीरपणे विचारलं पाहिजे, तरच कुठंतरी हे घटना कलम 243नी 1993 नंतर आम्हाला मिळालेलं स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण ते कुठेतरी अबाधित राहील. आमचा कुठेतरी एखादा सरपंच होईल आणि तो कुठेतरी आम्हाला आमच्या एखाद्या कुंभाराला नाव्याला एखादं घरकुल देईल. नाही तर ही सगळी घरकुलन सगळ्या योजना त्या पाटलाच्या घरीच आणि त्याच्या आजूबाजूलाच जातील. हा, तुम्ही ज्या सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांचा उल्लेख केलेला आहे, या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे काही कार्यक्रम तुम्ही हाती घेणार आहात का? त्यासाठी काही जे लोक ओबीसीला उमेदवारी देतील, जिथं तक्रार असणार नाही तिथं आमचा प्रश्नच येत नाही. पण जिथं तक्रारी आली की इथं मूळ ओबीसीला डावललंय, त्यांचा मात्र आम्ही करेक्ट कार्यक्रम करू. आणि अजून एक सांगतो की जरांगे पाटलांना उघड समर्थन देणाऱ्या, आमची ओबीसीची मसलत बुडवण्याच्या कामामध्ये ज्या ज्या नेत्यांनी मुंबईमध्ये जाऊन रसद पुरवली, पाठिंबा दिला, त्यांना उठवून बसवलं, घोषणा दिल्या, ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं, त्यांना आता लक्षात ठेवलं प्रश्नच नाही. ते चेहरे लक्षात आहेत. प्रकाश सोळंकी बरोबर लक्षात आहे, विजयसिंह पंडित लक्षात आहे, बजरंग सोनवणे, राजेश टोपे, खूप मोठी यादी आहे, बंडू जाधव, काळे ते जालन्याचे खासदार, ही लोक लक्षात आहेत आमच्या. त्यामुळं या लोकांना आम्ही आमच्या वाड्या, अंबादास दानवे, वाड्या, सुप्रिया सुळे, सगळी मंडळी आहेत. त्याच्या डोक्यावर हात फिरवत होते. सगळ्या लोकांना आमच्या, ते बघा, तुम्ही आमचं लोकल बॉडीज मधलं प्रतिनिधित्व डावलाल, पण तुमच्या आमदार खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वस्त्या, वाड्या, तांड्यावरनं जातो. आमच्याकडे तुम्ही जर आता आम्हाला डावललं, तुम्ही आम्हाला तुझ्याकडे पैसे आहेत का, तू निवडून येतोय का, असा जर काही प्रश्न अरे आमच्याकडे जर तेवढी ताकद असती तर आम्हाला आरक्षणाची काय गरज होती. त्यामुळं आम्ही, जर तुम्ही आम्हाला आता डावललं, गृहीत धरलं, आता पवार साहेबांनी काय निर्णय घेतला की मूळ ओबीसींना आम्ही काय देणार, तिकीट देणार. म्हणजे तुम्ही 2 सप्टेंबरचा JR तुमचं आमचं आरक्षण उद्ध्वस्त होत असताना तुम्ही टाळ्या वाजवत होता, आणि आज तुमचं निवडणुकीतलं गणित अडचणीत आलंय तर लगेच काय म्हणताय तुम्ही, म्हणजे तुमचं घर उद्ध्वस्त करणार. आणि आता जरा ऊन पडले, थांबा थांबा, तुम्ही आमच्या सावलीला या. अरे आम्हाला भीक नकोय, आम्हाला कायद्यानं जे आमचे हक्क अधिकार बहाल केलेले आहेत, आम्हाला पंचायत राज मध्ये अमेंडमेंट झाली घटनेमध्ये की लोकल बॉडीज मध्ये या लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व द्या. अरे लोकल बॉडीज मध्ये तुम्ही कुठेतरी पंचायती मेंबर, कुठेतरी एखादा ZP अध्यक्ष, अजून विधानसभेत तुम्ही आम्हाला म्हणजे आरक्षण दिलं नाही, लोकसभेत दिलं नाही, तिथं तर द्यायची तुमची दानत काय असणार आहे. नक्कीच. तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर आम्हाला डावललं तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, असा एक इशारा जो आहे तो ओबीसी नेत्यांनी आता दिलेला आहे. त्यामुळे आता तिकीट वाटप कशा पद्धतीनं होत आहे, कुणाला तिकीटं दिली जात आहेत, मूळ ओबीसींना की आता कुणबी जे नव्यानं झालेले आहेत त्या ओबीसींना ग्राह्य धरून तिकीटं दिली जात आहेत, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा या ओबीसी नेत्यांची काय भूमिका असेल याकडे सुद्धा आपलं लक्ष लागून असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.